जय महाराष्ट्र मित्रांनो हे बघा ही एम-एस-सी लिस्ट लागलेली आहे. एम-एस-सी कॅन्डिडेट म्हणजे एम-एस-सी भरतीचे जे मुलं होते त्यांना ट्रेनिंगसाठी बोलवण्यात आलेले आहे मित्रांनो. ही त्यांची लिस्ट आहे. यामध्ये बघा परीक्षा सत्र क्रमांक 68 मध्ये परीक्षेसाठी पाठवण्यात येणाऱ्या उमेदवारांची यादी म्हणजे 35 ते 41 उमेदवार आहे. या मुलांना एम-एस-सी ट्रेनिंगसाठी बोलवण्यात येणार आहे. काही दिवसांना या मुलांना मेसेज येणार आहे. आणि या मुलामध्ये खूप म्हणजे 35 ते 41 मुलं या ठिकाणी क्वालिफाय झालेले आहे आणि आता सेंटर किंवा या ठिकाणी तुम्ही कामाला लागून जा. म्हणजे तुमचे डॉक्युमेंट तयार करा. 2 डॉक्युमेंट लागतं या ठिकाणी. एक तर आपलं पोलीस कॅरेक्टर म्हणजे नॉन क्रिमिनल लागतं आणि आपलं मेडिकल फिटनेस हे 2 डॉक्युमेंट तुम्ही नक्की तयार करून घ्या. मित्रांनो जर आपल्या चॅनलवर नवीन असेल ना तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र. तर मित्रांनो हे बघा या ठिकाणी जर तुम्हाला तुमचं नाव या यादीमध्ये पाहायचं असेल तर तुम्ही नक्कीच बघा. 3541 उमेदवार आहे मित्रांनो. याच्यामध्ये माझं नाव सुद्धा आहे मित्रांनो. 35 ते 41 मुलं आहे. शक्य नाही पण मग मी माझं नाव दाखवतो. जर तुम्ही चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा. मी माझ्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक टाकतो. टेलिग्रामवरही माझ्या टेलिग्रामला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या. नंतर तुम्हाला ही लिस्ट मी तुम्हाला सर्व PDF मिळेल. तर हे बघा या ठिकाणी माझा नंबर 2568 नंबरला आहे. कारण माझं बी सिलेक्शन एम-एस-सी पण झालेलं आहे. आता काही दिवसांना मी पण ट्रेनिंगला जाणार. तुम्हाला सर्व माहिती मी देणार. तिथं एम-एस-सीमध्ये काय काय मिळतं म्हणजे ट्रेनिंगमध्ये काय काय किती दिवस आपले 45 दिवसाचा कालावधी असतो. पण तिथं राहण्याची खाण्याची काय सोय आहे पुरतं का नाही पुरतं आपल्याला एम-एस-एफसाठी युनिफॉर्म किती असतो आणि ट्रेनिंगमध्ये काय काय करायला लागतं ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे मित्रांनो. हे बघा या ठिकाणी 2500ची लिस्ट आहे आणि याच्यामध्ये माझं नावसुद्धा आहे. 2568 नंबरला माझं नाव आहे मित्रांनो. हे बघा हे आलेले आहे. 2568 नंबर CP पुणे वाल्मिक सुजराम सपकाळ हे माझं नाव आहे मित्रांनो आणि माझं सुद्धा सिलेक्शन या ठिकाणी झालेलं आहे. अशी 35 ते 41 मुलं आहे मित्रांनो या PDF मध्ये. शक्य नाही की तुमचं नाव मी घेऊ शकतो पण तुम्ही आरामशीर PDF टेलिग्राम चॅनलवर जाऊन तुम्ही लिस्ट चेक करा. तुमचं नाव असं नक्की ज्या मुलांचं सिलेक्शन झालेलं असेल त्या मुलांचं नाव नक्की असेल मित्रांनो. आपले मोबाईल चांगल्या प्रकारे ठेवा कारण केव्हाही मेसेज येऊ शकतो. कारण आता ट्रेनिंगचा कालावधी आहे. एकदा चान्स गेल्यावर नंतर चान्स मिळतो का नाही मिळतो याची गॅरंटी नाही. सर्व मुलांचं इथं आहे. हे बघा CP मुंबई आहे, चंद्रपूर आहे, अमरावती आहे. भरपूर असे जिल्ह्याचे मुलं आहेत ज्या मुलांचं वेटिंग होती त्या मुलांना एम-एस-सी पण झालं. हे बघा रत्नागिरी बी सुद्धा आहे. सगळ्यात जास्त मुंबई आहे मित्रांनो. मुंबई, पुणे, सोलापूर. पण मग या वगैरे बघा डिस्कशन करू आपण थोडा वेळ. मित्रांनो ही एम-एस-सीची ट्रेनिंग असते. काही मुलांचं म्हणणं असतं की ज्या जिल्ह्यात आम्ही वेटिंगला असतो त्या जिल्ह्यातच आमचं सिलेक्शन होईल असं काही मुलांचं असतं. मित्रांनो हे की तर मला नक्की माहीतच नाही. पण मग शक्यतो ज्या जिल्ह्यात तुम्ही वेटिंगला होते खरं तर त्या जिल्ह्यातच तुमचं सिलेक्शन व्हायला पाहिजे. म्हणजे त्या जिल्ह्यातच तुमची ट्रेनिंग म्हणजे ड्युटी भेटायला पाहिजे असं माझं मत आहे. कारण मी सुद्धा पुण्याला वेटिंगला आहे. जर माझी जर ड्युटी पुण्यात भेटली तर खूप चांगलं आहे मित्रांनो. कारण मुंबई या सारख्या शहरामध्ये खूप काही पुरत नाही. 18,900 पगार आहे मित्रांनो. खूप तिथं मरमर करावं लागते. धावपळ जिंदगी आहे आणि त्याचबरोबर तिथं खूप खर्चसुद्धा आहे. जर तुम्ही त्याच व्यतिरिक्त दुसऱ्या जिल्ह्यात जर असाल तर तुम्हाला नक्की एम-एस-सी पुरते. कारण एम-एस-सी सुद्धा काही नाही मित्रांनो 18,900 पगार आहे. जर तुम्ही ती ड्युटी करून जर तुमचा सिलेबस अभ्यास ग्राउंड केलं ना तर तुम्ही नक्कीच तुम्हाला यश मिळेल. हे बघा या ठिकाणी 35 ते 41 उमेदवार या ठिकाणी आपण सर्व मुलं पाहिलेले आहे. एक मिनटं. ही लिस्ट हा जी PDF आहे मित्रांनो ती माझ्या टेलिग्राम चॅनलवर मी टाकतो. तुम्ही नक्कीच माझ्या टेलिग्राम चॅनलवर जाऊन ही लिस्ट बघू शकता. आणि ज्या मुलांचं या लिस्टमध्ये नाव आहे त्याने खूप चांगल्या प्रकारे मेहनत करा. कारण 45 दिवसाचा ट्रेनिंग कालावधी आहे. नंतर तुमचे 25 दिवसानंतर तुम्हाला जॉईनिंगसुद्धा येणार आहे. लवकरच तुम्हाला जॉईनिंग येते. हे बघा
इथे बघा. तर मित्रांनो, जर आपला जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. ऑल द बेस्ट सर्वांना ट्रेनिंगसाठी. बाय. धन्यवाद.